भरधाव पिकअपने दुचाकीला चिरडला. कुडाळ येथील मजूर जागीच ठार. सेनगाव हिंगोली मुख्य रस्त्यावर भीषण अपघात. बुधवार दिनांक 6 मे रोजी सायंकाळी 5 ते 5:30 दरम्यान सेनगाव हिंगोली मुख्य मार्गावर बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात कुडाळ येथील एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा थरारक अपघात घडला. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मृत व्यक्तीचे नाव महादेव मारुती डोंगर, वय वर्ष 51, राहणार खुडज असं असून ते हमाली व रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी सायंकाळी उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर ते सेनगावच्या आठवडी बाजारासाठी दुचाकीवरून निघाले होते. सेनगाव शहराजवळील एका हॉटेलसमोर पाठीमागून भरधाव आलेल्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जब्बर धडक दिली. या अपघातात महादेव डोंगर यांच्या पायांना गंभीर फ्रॅक्चर झाला असून छाती, गळा आणि गुप्तांगांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुचाकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बेट जमादार सुभाष चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचारी गजानन कुंटकर, गजानन मुटकुळे आणि संतोष जाधव यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला. महादेव डोंगरे यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ आणि 2 मुले असा परिवार असून कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने खुडज गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान फरार पिकअप चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे. प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.